नमस्कार मित्रांनो, मी आनंद मोरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गोष्ट अशी आहे की जनशताब्दी आणि कोकण कन्या या दोन्ही ट्रेनचं तात्काळचं तिकीट काढायचा मी प्रयत्न केला. एजंट थ्रू पण आम्ही ट्राय केलं, पण कारण IRCTCची जी वेबसाईट आहे ती सकाळपासून पूर्ण डाऊन होती. म्हणून रेड बसवरून आम्ही तिकीट बुक केली ठाणे ते मपुसा अशी. आता ठाण्यावरून आमची 9 वाजताची बस आहे, ती आम्हाला जवळपास 11:30 वाजता मपुसा म्हणजेच गोव्याला पोहोचेल. तर बघू बसचा प्रवास कसा होतोय. AC बस असणार आहे, ती स्लीपर. तीनाथ नाक्याला पोचलो आहोत आणि बसची वाट बघतो आता. जवळपास 10 मिनटं लागतील बस यायला. कुठे दाखवतात? मुलुंडला दाखवते बस आता. एकदम शेवटलाच आहे. ही एक सीट आहे खाली आणि ती मागची एक सीट खाली आहे. याची वॉकिंगची बस आहे. राईट साईडला 2 सीट लोअर आणि अप्पर आणि लेफ्ट साईडला सिंगल सीट लोअर आणि अप्पर. काय घेऊन येऊ? थांब मी आणतो. हो निघालो. नाही पडणार. एक समोर ते प्रायव्हेट बस स्टँड थांबतात म्हापसाला येऊन, आणि त्याच्या समोरच हे खूप सारे तुम्हाला गोव्यामध्ये रेंटल बाईक्स मिळतील. बस स्टँडच्या समोरच एक आम्हाला मिळालं आहे जे बजेटमध्ये, आणि ते आम्ही ही गाडी घेतली आहे फसिनो 3 दिवसासाठी. आम्ही आता अंजुना बीचजवळ स्टे केलेला आहे. सॉर्ट बाय स्टे असं प्रॉपर्टीचं नाव आहे, आणि ॲक्च्युली प्रॉपर्टी खूप छान आहे. जर तुम्हाला रूम टूर पाहायचा असेल तर ऑल अबाउट प्रतीक्षा या इंस्टाग्राम ID ला नक्की भेट द्या. तिथे तुम्ही रूम टूर पाहू शकता. आपल्या समोर आहे आता सेंट मायकल चर्च. तर काल पण जाताना आम्ही बघितलं होतं, तेव्हा पण बंद होतं, आताही बंद आहे. सरळ अरे इथे लेफ्ट पण आहे ना. हे कारवाल्या थांब, हे ट्रकवाल्या थांब. आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत पॅरा रोडला. या रोडला पॅरा रोड असं का म्हणतात, कारण की या रोडच्या दुतर्फा दोन्ही साईडने नारळाची समांतर झाडं लावलेली आहेत. स्टॉपिंग पार्किंग अलाउड. हां, तुम लोग डायरेक्ट रोड क्रॉस. ओके, थँक्यू. हो, म्हणजे फोटो काढून देणार नाही. स्टॉपिंग पार्किंग अलाउड नाही आहे, डायरेक्ट जायचं आहे. आपण पुढे गाडी लाव. पार्किंग 50 रुपये, 4 व्हीलर 100 रुपये. बापरे, थांबा सावकाश. तर मी 50 रुपये पार्किंग देऊन 200 रुपयेवाली सायकल घेतली अर्ध्यासाठी भाड्याने. चालव पतू. थांब, रुको रुको हो भाई साहब, रुको. ते पतू थांब ना. अरे मी काय धावत येऊ का? डबल सीट घे, मी मागे बसतो. बघा तुला जमतंय का. पत्याने मला डबल सीट घेतली आहे फायनली. हे छोटीशी हे, हा जमते जमते, ये चल. हा काय भारी वाटते रे. टारान टारान टारान. तुम्हाला जर पॅरा रोडवरून फोटो काढायचे असतील ना, तर रस्त्याच्या मधूनच येऊन फोटो काढावे लागतील, कारण की सतत गाड्यांची ये जा आहे. गाड्या आली की परत बाजूला व्हायचं आणि फोटो काढायचे. आम्ही जिथे स्टे केलं आहे तिथून जवळपास 4 मिनिटाच्या अंतरावरती ते पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी आहेत. सो तिकडेच चाललो आता.
लेफ्ट घ्यायचा आहे. ओके. गोव्याला आल्यावर एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे जागोजागी दिसणाऱ्या कॅफेज, असे दुकानं जिथे हँडमेड वस्तू, कपडे, क्लब्स, एकदम चिल वाईब आहे गोव्याची. अजून वॉटर्स पॅरासिलिंग 900 रुपये, बनाना राईड 1200, पंपर राईड 700, जेट स्की 400, पॅकेज 1500. पॅरासिलिंग का बोट आहे? हाँ भैया चलो. चालू झाली बोट. Yes, come on, boy! Have fun! आम्ही थांबलो मधल्या समुद्रामध्ये आणि बोट बंद पडले. कहाँ से हो आप? मुंबई. मुंबई, दिल्ली, दिल्ली, मुंबई का. यहाँ पे पकड़ना है, यहाँ पे पकड़ना है, लूज पकड़ना है. एक नंबर फीलिंग आहे. कसं वाटलं बघ तू? कैसा लगा भाई लोग, आप लोग का एंजॉय, मजा आया? पाणी बघ किती उडालं. एक दोन आराम भाई. भाई एक ही गाना याद करके आया. बहुत ज्यादा कैसे टट गई. स्विमिंग किसी को आता नहीं आता, कुछ फर्क नहीं पड़ता. आराम से आराम से. अंजुना बीचवरचे मिथुंडी भाव आहे, त्यांनी आपली राईड कमी बजेटमध्ये आणि एकदम मस्त करून दिलेलं आहे. छान एक्सपिरियन्स होता. थँक्यू ब्रो. थँक्यू. आता पोचलो आहे कुडाळला. जसं आपला ठाणे ते गोवा हा प्रवास बसने झाला होता, तसाच गोवा टू ठाणे हा परत प्रवास आपला बसनेच होत आहे. तर भेटू पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.